काल आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचे 4 प्रकार बघितलेले आहे. त्याच्यामध्ये सिलेबसप्रमाणे प्युअर रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च म्हणजे काय ते आपण बघितलं, त्यातला फरक बघितलेला आहे. त्यानंतर क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय आणि ॲनालिटिकल रिसर्च म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली. आज आपण इम्पिरिकल रिसर्चबद्दल माहिती पाहणार आहोत. आता इम्पिरिकल रिसर्च, कॉन्सेप्च्युअल रिसर्च आणि इम्पिरिकल रिसर्च अशी ॲक्च्युली 2 प्रकार आहे. त्यामध्ये सिलेबसमध्ये फक्त इम्पिरिकल रिसर्च दिलेला आहे. पण इम्पिरिकल रिसर्च समजून घेण्या अगोदर कॉन्सेप्च्युअल रिसर्च समजून घ्यावा लागेल. तर ह्या ज्या 2 रिसर्चच्या पद्धती आहे, त्यात कॉन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे काय? द रिसर्च रिलेटेड टू सम ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिअरी इज नोन ॲज कॉन्सेप्च्युअल रिसर्च. कॉन्सेप्च्युअल रिसर्च हा एका आयडिया किंवा थिअरीज किंवा सिद्धांत याच्याशी रिलेटेड असतो. जनरली फिलॉसॉफर अँड थिंकर्स यूज इट फॉर डेव्हलपिंग न्यू कॉन्सेप्ट ऑर फॉर रिइंटरप्रिटिंग द एक्झिस्टिंग वन. मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की जे एक्सप्लोरेटरी रिसर्च जो आपण प्रकार बघितला, तो कॉन्सेप्च्युअल रिसर्च असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये एखादी ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया जी असते तिला एलॉबरेट केलं जातं रिसर्च डेटा कलेक्शन करून किंवा काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून त्याचं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे जे रिसर्च असतात ते ॲक्च्युली आयडियाज आणि थिअरी बिल्डिंगसाठी असतात. अगोदर मी सांगितलं की जे एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे त्या पद्धतीनेच हे रिसर्च काम करत असतात. जसं आइन्स्टाईनने काही ज्या थिअरीज मांडलेल्या आहेत त्या सगळ्या थिअरीज प्रूव्ह झालेल्या नाही. त्यातल्या काही थिअरीज प्रूव्ह झालेल्या आहे, पण काही थिअरीज अजूनही प्रूव्ह झालेल्या नाही. पण त्यांनी एक लॉजिकल थिंकिंगने त्या कॉन्सेप्ट रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या थिअरीज मांडलेल्या आहे. त्याच्यावर आजही रिसर्च होतात ते प्रूव्ह होण्यासाठी. मग हे जे प्रकार असतात त्याला कॉन्सेप्च्युअल रिसर्च म्हणतात. मग कॉन्सेप्च्युअल रिसर्चमध्ये हे जे फिलॉसॉफर्स आणि थिंकर्स असतात हे जनरली आपल्या आयडियाज रिसर्चच्या माध्यमातून किंवा काही डेटा कलेक्शन करून त्या माध्यमातून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात की ज्यामुळे थेअरी बिल्डिंग त्या विषयाची जी काही सैद्धांतिक विस्तार जो आहे, थेरॉटिकल एक्सपान्शन हे होत असतं. त्याच्या विरुद्ध आहे इम्पिरिकल रिसर्च. इम्पिरिकल रिसर्च म्हणजे काय ते आता आपण बघू. The bulk of human decision relies on evidence, that is, what is to be measured or proven is valid. In choosing between possible alternatives, individuals are more likely to tilt towards the option that is proven to work, and this is the same approach adopted in the empirical research. आता हा जो इम्पिरिकल रिसर्चचा जो अप्रोच आहे तो काय सांगतो की जनरली आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इव्हिडन्स बेस एखाद्या गोष्टी करत असतो. ज्यावेळेस आपल्याला म्हणतो की एखादा मोबाईल हा चांगला आहे, मग चांगला आहे नुसतं म्हणून चालत नाही, तर त्याचे काहीतरी इव्हिडन्स आपण गोळा करत असतो. त्याचं कम्पॅरेटिव्ह इतर डेटा कलेक्ट करून प्राईज वरून आपण ठरवतो की प्राईज लेवलला हा चांगला आहे किंवा प्रोसेसर असेल त्याचा त्या लेवलला असेल, रॅम किती आहे त्यानुसार असेल, बॅटरी बॅकअप किती आहे त्यानुसार, म्हणजे इव्हिडन्सेस आपण गोळा करतो आणि त्याचं कंपॅरिझन मांडून मग ठरवतो की कोणता मोबाईल चांगला आहे. याचा अर्थ काय की इव्हिडन्स बेस आपले जे डिसिजन असतात ते इव्हिडन्स बेस असतात. तशाच प्रकारे ह्या रिसर्चमध्ये सुद्धा ऑब्झर्वेशन्स आणि इव्हिडन्स याच्या आधारावर रिसर्च केला जातो. Empirical research exclusively relies on the observation or experience with hardly any regard for theory and system. याच्यामध्ये थिअरी आणि सिस्टीमचा ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स याच्यानुसार आपण याचं डेटा कलेक्शन करून स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून मग आपण आउटपुट मांडलेलं असतं. सच रिसर्च इज डाटा बेस्ड which often come up with conclusion that can be verified through the experiment observation. ह्या इम्पिरिकल रिसर्चमध्ये डेटा कलेक्ट केला जातो, तो सायंटिफिक स्ट्रक्चर डेटा कलेक्ट केला जातो, ऑब्झर्वेशन्स नोंदवलेले असतात,
दोन्ही प्रकारचे क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्ह मेथड वापरून ऑब्झर्वेशन नोंदवलेले असतात आणि त्याद्वारे एक्सपेरिमेंट करून किंवा एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनद्वारे आपण काही सिद्धांतापर्यंत पोहोचत असतो, काही कन्क्लुजन्स पर्यंत पोहोचत असतो. त्याला इम्पिरिकल रिसर्च असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं काय की इम्पिरिकल रिसर्च इज अ व्हेरी what we get structured type of research. It has a different methodology. यामध्ये आपल्याला सिलेक्शन पासून तर कन्क्लुजन पर्यंत प्रत्येक वेळेस आपल्याला स्ट्रक्चर्ड गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, इम्पिरिकल रिसर्च मध्ये जनरली प्रॉब्लेम सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये असलेले व्हेरिएबल हे चेक केले जातात, त्याचे आस्पेक्ट फिक्स केले जातात. त्यानंतर डेटा कलेक्शन हा सॅम्पलिंग डेटा, पॉप्युलेशनमधून जो डेटा आपण सॅम्पल साईज घेतो ती सायंटिफिक पद्धतीने घेतली. म्हणजे जे सॅम्पलिंग डिझाईन असतं, रॅन्डम सॅम्पलिंग असेल किंवा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असेल, तर ती त्या प्रकारच्या सॅम्पलिंग टेक्निक्स वापरून तो सॅम्पल डिराईव्ड केला जातो, घेतला जातो. नंतर घेतलेल्या सॅम्पलवर कंट्रोल एक्सपेरिमेंट करून, ट्रीटमेंट देऊन, त्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करून आपण काही कन्क्लुजन मांडत असतो. आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आलेल्या ज्या काही क्वांटिटेटिव्ह डाटा आहे त्याच्यावर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून कन्क्लुजन मांडत असतो. म्हणजे इम्पिरिकल रिसर्च हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च पेक्षा वेगळा आहे किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्च पेक्षा वेगळा आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये कोणत्याही प्रकारे अनस्ट्रक्चर्ड डेटा असतो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये सुद्धा इव्हिडन्स जे असतात त्या इव्हिडन्स जसे आहे तसे मांडले जातात. परंतु इम्पिरिकल रिसर्चमध्ये जनरली एक्सपेरिमेंट केलं जातं. याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च सुद्धा म्हणू शकतो. इम्पिरिकल रिसर्च इज ऑल्सो नोन ॲज एक्सपेरिमेंटल रिसर्च, in which it is important to first collect the facts and the data, and then it will be experiment in control system, and statistical analysis is applied and conclusion is derived. That's why empirical जो रिसर्च आहे तो अतिशय सिस्टमॅटिक, स्ट्रक्चर्ड पद्धतीने केला जातो. इम्पिरिकल रिसर्च फर्स्ट फॉर्म्युलेट द वर्किंग हायपोथिसिस. म्हणजे इम्पिरिकल रिसर्चमध्ये वर्किंग हायपोथिसिस, आता हायपोथिसिस म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. वर्किंग हायपोथिसिस म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस म्हणतो. नल हायपोथिसिसच्या विरुद्ध अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस इज ऑल्सो कॉल्ड. अगोदरच्या पहिल्या मॉड्यूलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इम्पिरिकल रिसर्चमध्ये वर्किंग हायपोथिसिस, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस म्हणतो, तशा प्रकारचा हायपोथिसिस तयार करण्याची आवश्यकता असते. अँड देन गॅदर द सफिशियंट फॅक्ट टू प्रूव्ह ऑर डिस्प्रूव्ह द स्टेटेड हायपोथिसिस. म्हणजे ह्या हायपोथिसिसला, वर्किंग हायपोथिसिसला आयदर जस्टिफाय करायचं आहे किंवा डिस्प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करण्यासाठी आपण डेटा कलेक्ट करतो आणि त्याचं अतिशय ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने, अतिशय ऑब्जेक्टिव्हिटी ठेवून आपण त्याचं ॲनालिसिस करतो आणि एका कन्क्लुजनला येऊन ते हायपोथिसिस प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करत असतो. म्हणजे इम्पिरिकल रिसर्चमध्ये हायपोथिसिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देन वी हॅव, मी तुम्हाला सांगितलं की इम्पिरिकल रिसर्च इज अ स्ट्रक्चर्ड रिसर्च, सो वी हॅव टू फॉलो द स्टेप्स. Next step is that we have to collect the data with experience and observations. That data should be collected by the proper data collection technique. आणि नंतर आपण फॉर्म्युलेट द एक्सपेरिमेंटल डिझाईन. आपण एक एक्सपेरिमेंटल डिझाईन फॉर्म्युलेट करतो which according to him or her would manipulates the variable so as to obtain the desired information. मग त्याच्यामध्ये आपण मॅनिप्युलेशन करतो. म्हणजे कंट्रोल व्हेरिएबलमध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये आपण मॅनिप्युलेशन करतो आणि त्याचा रिझल्ट डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये काय येतो हे आपण चेक करत असतो. Empirical research is thus characteristics by the researcher's control over the variable under study.
म्हणून इम्पिरिकल रिसर्चमध्ये रिसर्च करणाऱ्याचं व्हेरिएबलवर कंट्रोल असतो. Empirical research is a most appropriate when an attempt is made to prove that certain variable influence the other variable in some way. Empirical research मध्ये आपण एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर कसा परिणाम होतो हे आपण फायनलाइज करत असतो. तर थोडक्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे इम्पिरिकल रिसर्च ह्या तुम्ही इथं वाचून समजू शकता. त्याची बेसिक कॉन्सेप्ट मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्पिरिकल रिसर्च काय आहे, तर मी तुम्हाला सांगितलं रिसर्च क्वेश्चन असतो नंबर 1 कॅरेक्टरिस्टिक्स, की याला हायपोथिसिस असतो, वर्किंग हायपोथिसिस असतो, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस म्हणतो. तर तो हायपोथिसिस मांडावा लागतो आणि तो प्रूव्ह आणि डिस्प्रूव्ह करावा लागतो. नेक्स्ट आहे डेफिनेशन ऑफ द रिसर्च व्हेरिएबल. ज्या वेळेस आपण इम्पिरिकल रिसर्च हा जनरली व्हेरिएबलचा स्टडी करत असतो, की एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर काय परिणाम होत आहे, त्याच्यातले कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप काय आहे हे चेक करत असतो. म्हणून रिसर्चचा हायपोथिसिस फॉर्म्युलेट झाल्यानंतर हायपोथिसिसशी रिलेटेड असलेले सर्व व्हेरिएबल, मग ते इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल किंवा एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल, या सगळ्या तिन्ही प्रकारच्या व्हेरिएबलचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याचे डेफिनेशन्स मांडावे लागतात आणि त्या डेफिनेशन्समध्ये त्याचं स्वरूप समजल्यावर आपल्याला पुढे सॅम्पलिंग घेण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि त्यानुसार आपण डेटा सॅम्पल करत असतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिस्क्रिप्शन ऑफ द रिसर्च मेथोडॉलॉजी. एका ठराविक पद्धतीने इम्पिरिकल रिसर्च ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन आहे. लक्षात घ्या, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे इट फॉलोज द रिसर्च डिझाईन. आपण आता नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत रिसर्च डिझाईन म्हणजे काय, की इम्पिरिकल रिसर्चमध्ये रिसर्च डिझाईनला सर्वात महत्त्वाचं आहे. नो मॅन्युप्युलेशन इन डिझाईन और प्रोसिजर इज अलाउड. मग त्यामध्ये रिसर्च डिझाईन करताना मी अगोदर सांगितलेलं आहे की इम्पिरिकल रिसर्चचं एक्सप्लेनेशन करताना की रिसर्च डिझाईनमध्ये प्रत्येक गोष्ट ही नमूद केलेली असते की सॅम्पलिंग कसं घ्यायचं, डेटा कसा कलेक्ट करायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं, कोणत्या स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरायच्या आणि हायपोथिसिसनुसार ते कन्क्लुजन कसे मांडायचे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून इट हॅज अ स्ट्रिक्ट हॅव्हिंग रिसर्च मेथोडॉलॉजी. त्यानंतर आउटलाईन. रिसर्च मेथोडॉलॉजीला स्वतःची आउटलाईन असते, म्हणजे इंट्रोडक्शन, मेथोडॉलॉजी, फाइंडिंग अँड डिस्कशन असे 4 पार्ट्स इम्पिरिकल रिसर्चचे असतात. साधारणतः पहिल्या याच्यामध्ये इंट्रोडक्शन असतं, ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा हायपोथिसिस क्लिअर करत असतो. नंतर मेथोडॉलॉजी असते, ज्याच्यामध्ये आपण सॅम्पलिंग डिझाईन कसं घेणार आहोत, रिसर्च डिझाईन काय असणार आहे, पॉप्युलेशन म्हणजे नेमकी कोणतं पॉप्युलेशन असणार आहे, व्हेरिएबल्सचं डेफिनेशन्स काय असणार आहे, ही सगळी मेथोडॉलॉजी आपण इथं, किंवा स्टॅटिस्टिकल टेक्निक्स कोणत्या वापरणार आहोत याबद्दलची माहिती मेथोडॉलॉजीमध्ये येते. फाइंडिंग्स अँड डिस्कशन ह्यामध्ये सुद्धा आपण डेटा ॲनालिसिस केल्यानंतर जे फाइंडिंग्स आणि डिस्कशन्स येतात त्याबद्दलची माहिती येत असते. द इम्पिरिकल रिसर्च सायकल. इम्पिरिकल रिसर्च सायकल म्हणजे इम्पिरिकल रिसर्च हा रिपीटेडली करावा लागतो टू प्रूव्ह इट्स व्हॅलिडिटी. पुन्हा पुन्हा आपण एक्सपेरिमेंट करून डाटा कलेक्शन करून आपल्याला त्याची व्हॅलिडिटी चेक करावी लागते. आता याच्यामध्ये इम्पिरिकल रिसर्चमध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन, इंडक्शन, डिडक्शन, टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन ह्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या फॉलो कराव्या लागतात. ऑब्झर्वेशन, दिस इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग इम्पिरिकल डाटा फॉर the research. At this stage, the researcher gather relevant empirical data using qualitative and quantitative observation methods and goes ahead to inform the research hypothesis. म्हणजे याच्यामध्ये आपण evidence based डाटा कलेक्ट करत असतो. evidence based डाटा इम्पिरिकल रिसर्च मध्ये, मग त्यात क्वालिटेटिव्ह डाटा असेल किंवा क्वांटिटेटिव्ह डाटा असेल, पण इट शुड बी evidence based, not biased, not a subjective. It is completely objective data. तर इंडक्शन, डिडक्शन टेक्निक्स तुम्हाला माहिती आहे त्या वापरल्या जातात, टेस्टिंग केली जाते आणि इव्हॅल्युएशन मांडलं जातं.
तर अशा प्रकारे हा इम्पिरिकल एक रिसर्च मी इथे सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे पुढेचा जो पार्ट आहे तो क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. ॲक्च्युअली दीज आर नॉट द मेथड्स. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह याच्या अगोदर आपण जेवढ्या अप्लाइड रिसर्च बघितलं, प्युअर रिसर्च बघितलं, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च बघितलं, इम्पिरिकल रिसर्च बघितला, एक्सप्लोरेटिव्ह रिसर्च बघितला किंवा ॲनालिटिकल रिसर्च बघितला. दीज आर ऑल द मेथड्स. बट qualitative and quantitative is not the method, it is an approach towards the research. It is an approach towards the research. आता इथे क्वालिटी, आता पहिल्याच याच्यामध्ये आपण जेव्हा बघितलेले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च, यामध्ये शब्दच आलेला आहे क्वालिटी. क्वालिटेटिव्ह रिसर्च जो असतो तो हा व्हॅरिएबल्सच्या गुणधर्मांचा अभ्यास करतो. म्हणजे इव्हिडन्स कॅन बी अंडरस्टूड ॲडिक्वेटली ओनली इफ दे आर सीन इन कॉन्टॅक्ट. देअर फॉर अ क्वालिटेटिव्ह रिसर्च इमर्सेस हरसेल्फ ऑर हिमसेल्फ इन द सेटिंग. सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी चेक करायची आहे तर ती रिअल सेटिंगमध्ये करावी लागणार आहे. आणि म्हणून म्हणजे ज्या फेनॉमेनाचं आपल्याला हे साधारणतः डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ रिसर्च या कॅटेगरीमध्ये मोडत असतात. म्हणून क्वालिटेटिव्ह रिसर्च हे नेहमी नॅचरल सेटिंग्समध्ये होतात. म्हणजे एखाद्या ग्रुपचं आपल्याला बिहेवियर चेक करायचं असेल किंवा वर्कर्सचं सॅटिस्फॅक्शन चेक करायचं असेल तर इट हॅज वी हॅव टू गो इन नॅचरल सेटिंग्स. त्या फेनॉमेना जिथे घडतं आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तिथली क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन गोळा करावी लागते आणि त्याचं ॲनालिसिस करावं लागतं. The next characteristic is the context of inquiry are not contrived, they are neutral, nothing is predefined or taken for granted. आता आपण वर्कर सॅटिस्फाईड आहे असा पूर्वग्रह सब्जेक्टिव्ह विचार करून जर रिसर्च केला तर नॅचरली रिसर्च आउटपुट तसे येणार नाही. म्हणून आपल्याला अतिशय न्यूट्रल राहून क्वालिटेटिव्ह विचार करावा लागतो, बायस्ड होऊन चालत नाही. क्वालिटेटिव्ह रिसर्च want those who are studied to speak for themselves, to provide their perspective in words and other actions. Therefore, qualitative research is an interactive process in which the person teach the researcher about their lives. Qualitative research attend to the experience as a whole, not the separate variable. The aim of the qualitative research is to understand the experience as unified. यामध्ये सांगितलेलं आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये नंबर एक गोष्ट सांगितलेली की क्वालिटेटिव्ह रिसर्च हा नॅचरल सेटिंग्समध्ये होतो. क्वालिटेटिव्ह रिसर्च करत असताना आपल्याला जे डेटा आहे तो इंटरॅक्टिव्ह पद्धतीने करावा लागतो. उदाहरणार्थ सर्वे घ्यावा लागतो, क्वेश्चनरी करावी लागते, इंटरव्ह्यू घ्यावे लागते टू अंडरस्टँड द रियालिटी इम्प्लाइड इन द फेनॉमेना. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की क्वालिटेटिव्ह रिसर्च करत असताना आपण व्हॅरिएबल्सचा विचार करत नाही. ॲज अ होल ती घटना काय झालेली आहे त्याचा विचार करत असतो. म्हणून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे एक्सपेरिमेंटला वाव नाहीये, एक्सपेरिमेंट केलं जात नाही किंवा व्हॅरिएबलचं सेपरेट ॲनालिसिस केलं जात नाही. ॲज अ होल म्हणजे वर्कर्स सॅटिस्फॅक्शन करत असताना वर्कर्सचा इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू घेतला किंवा अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू घेतला तर त्यातून आपण वर्कर्सकडून हे जाणीव करून घेऊ शकतो की ते पगाराशी संबंधी अनसॅटिस्फाईड आहे का, वर्क कल्चरशी ते सॅटिस्फॅक्शन कसं आहे त्यांचं, किंवा कंपनी ओनर किंवा मॅनेजमेंट बॉडी जी आहे त्याच्या संबंधी त्यांचे विचार काय आहे, मेडिकल फॅसिलिटी त्यांना कशा प्रकारे दिल्या जातात, त्यानंतर बोनस कशा प्रकारे दिले जातात, वर्क टायमिंग काय आहे. अशा अनेक व्हॅरिएबल्सचा एकत्रित विचार आपण त्याच्या वर्कर सॅटिस्फॅक्शन ॲनालिसिस करताना करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये वी आर नॉट फोकस्ड ऑन व्हॅरिएबल्स, नायदर वी आर टेकन एनी काइंड ऑफ एक्सपेरिमेंट. वी आर जस्ट taking survey or through questionnaire, interview techniques वापरून
ऑब्झर्वेशन स्किल वापरून बऱ्याच वेळेस आपण ऑब्झर्वेशन स्किल वापरून म्हणजे एक वर्कर बनून जर रिसर्चर तिथं गेला आणि त्या वर्करमध्ये राहिला आणि वेगवेगळ्या प्रकारे वर्करचं जे बिहेवियर आहे त्याचं ॲनालिसिस केलं तरी त्यांचं सॅटिस्फॅक्शन कसं आहे आणि त्यांचे रिअल व्ह्यूज काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अशा प्रकारे इथे व्हॅरिएबल्स इज नॉट इम्पॉर्टंट. इट इज फिनॉमिना इज इम्पॉर्टंट. टोटल जी घटना आहे किंवा टोटल नॅचरल सेटिंगमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जे सॅम्पल्स आहे, त्या सॅम्पल्सशी रिलेटेड असलेल्या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि म्हणून व्हॅरिएबल्स आर नॉट सेपरेटेड. दे आर नायदर दे आर tested, neither they have go through any kind of testing in experimental setup. Qualitative method are appropriate and to the above statement there is no one general method for many qualitative research the process entail appraisals about what was studied. मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला फक्त त्या घटनेचा सर्वांगीण विकास करायचा सर्वांगीण अभ्यास करायचा असतो. तर त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारे बायस्ड किंवा हे एक्सपेरिमेंट किंवा व्हॅरिएबल बेस केलं जात नाही. देर आर सम स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस यू कॅन सी देअर. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आता मी तुम्हाला सांगितलं दीज आर नॉट मेथड, दीज आर अप्रोच, दीज आर अप्रोचेस. आणि त्यामुळे त्या अप्रोचेसकडे आपल्याला जायचं आहे. क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज डिफाईन्ड ॲज अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन. जे इम्पिरिकल रिसर्चचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे तेच बऱ्यापैकी क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की जो डेटा आपण कलेक्ट करतो तो डेटा क्वांटिफायबल मध्ये करत असतो. क्वांटिफायल म्हणजे त्याला एक व्हॅल्यू असते, इट व्हॅरीज. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, त्यात क्वांटिटी हा शब्द मुळात आलेला आहे. क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज डिफाईन्ड ॲज अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ फिनॉमिना बाय गॅदरिंग क्वांटिफायबल डेटा. आता इथे समजा आपल्याला क्वांटिटेटिव्ह पद्धतीने जर वर्क सॅटिस्फॅक्शन चेक करायचं आहे तर मग आपल्याला त्यांचा सॅलरी किती आहे, प्रत्येक वर्कर्सची सॅलरी ग्रोथ किती झालेली आहे, तो ग्रोथ रेशो काढावा लागेल. त्यानंतर टायमिंग काय आहे ते काढावं लागेल. तर थोडक्यात काय आहे, जे क्वांटिफायबल डेटा आहे तो आपल्याला ॲनालिसिस करावा लागेल, नॉट क्वालिटेटिव्ह डाटा. तर क्वालिटेटिव्ह म्हणून म्हटलेलं आहे की रिसर्च हा अप्रोच आहे. याच्यात दोन्ही बऱ्याचशा रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये दोन्ही प्रकारचा आस्पेक्ट असतो, एक क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. असं कधी होत नाही की कम्प्लिटली क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे किंवा कम्प्लिटली क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे. असे जनरली सोशल सायन्समध्ये होत नाही. टेक्निकल रिसर्च जे असतात त्याच्यामध्ये मात्र कम्प्लिटली क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस असल्या म्हणजे एक्सपेरिमेंट जिथे केलं जातं ते एक्सपेरिमेंटल सेटिंग्समध्ये सगळा डेटा हा क्वांटिफायबल असतो. म्हणून एक्सपेरिमेंट रिसर्च, डायग्नोसिस रिसर्च आर द क्वांटिटेटिव्ह रिसर्च. ऑन द अदर हँड डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटिव्ह रिसर्च, these आर द क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च आस्पेक्ट जास्त असतो त्याच्यामध्ये. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये क्वांटिफायबल डेटा तर असतोच, बट इट परफॉर्म स्टॅटिस्टिकल, मॅथमॅटिकल ऑर कॉम्प्युटेशनल टेक्निक्स. म्हणजे हा डेटा गोळा करताना देखील आणि डेटा ॲनालिसिस करताना देखील आपण मॅथमॅटिकल टेक्निक्सचा वापर करतो, काही कम्प्युटेशनल टेक्निकचा वापर करतो किंवा काही स्टॅटिस्टिकल टेक्निकचा वापर करत असतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह डेटा गोळा करताना आपण ऑनलाईन सर्वे घेऊ शकतो किंवा क्वेश्चनरीज तयार करू शकतो. त्याद्वारे देखील आपण डेटा घेऊ शकतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च यामध्ये कंट्रोल हा एक महत्त्वाचा कॅरेक्टरिस्टिक आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट बिकॉज इट एनेबल्स द सायंटिस्ट टू आयडेंटिफाय द कॉजेस of his her observation. Experiments are conducted in an attempt to answer the certain question. They represent attempts to identify why something happens, what causes
some event, or under what conditions an event does occurs. Control is necessary in order to provide unambiguous answer to the question. The answer to answer questions in the education and social science, we have to eliminate the stimulations influence of many variables to isolate the cause of an effect. Controlled inquiry is absolutely essential to this, because without it the cause of an effect could not be isolated. आता कंट्रोल म्हणजे काय हे लक्षात घ्या पहिल्यांदा. पुढच्या टॉपिकमध्ये हा विषय परत येणारच आहे की कंट्रोल म्हणजे काय, की एखाद्या नॅचरल सेटिंग्समध्ये आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल चेक करत असतो, डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल, तर जो इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो त्याच्यामध्ये आपण मॅनिप्युलेशन करत असतो. मॅनिप्युलेशन, मी कॉफी आणि झोप याचं उदाहरण दिलेलं आहे की कॉफीची डिग्री आपण वाढवू शकतो, 1 ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आपण काय करतोय, इंडिपेंडंट व्हेरिएबल हा मॅनिप्युलेट करतो आणि त्याचा इफेक्ट डिपेंडंट व्हेरिएबल मध्ये करत असतो. म्हणजेच काय की इंडिपेंडंट व्हेरिएबल आपण कंट्रोल करतो आहोत, आणि विदाउट कंट्रोल वी कॅनॉट डू द रिसर्च, वी कॅनॉट फाइंड आउट द आस्पेक्ट. आता ज्यावेळेस मल्टिपल व्हेरिएंट वापरलं जातं त्यावेळेस आपल्याला एक 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 व्हेरिएबल जो असतो तो मॅनिप्युलेट करून बाकीची सगळे व्हेरिएबल कंट्रोलमध्ये ठेवावे लागतात. जसं मी टीचरचं उदाहरण दिलं की टीचर ची मेथॉडॉलॉजी ॲनालिसिस करत असताना त्याचं टीचिंग एड्स आपल्याला स्टेबल ठेवावं लागणार. कम्युनिकेशन स्किल सगळ्या टीचरच्या एकसारख्या कराव्या लागणार. म्हणजे समजा 2 ग्रुपवर आपण एकच टीचरने शिकवलं आणि एका ग्रुपवर आपण मेथड वापरली, दॅट इज कॉल्ड ट्रीटमेंट. एकाला आपण ट्रीटमेंट दिलेली आहे आणि एक स्टेबल ठेवलं. जो स्टेबल ठेवतो, जो नॅचरल सेटिंग्समध्ये असतो त्याला कंट्रोल ग्रुप म्हणायचं, आणि ज्याच्यावर आपण एक मेथॉडॉलॉजी वापरलेली आहे त्याला आपण ट्रीटमेंट ग्रुप म्हणतो. म्हणजे एक्सपेरिमेंटमध्ये 2 ग्रुप असतात, एक असतात ट्रीटमेंट ग्रुप आणि दुसरा असतो एक्सपेरिमेंटल ग्रुप. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं असं, आता कोरोना व्हायरसच्या याच्यामध्ये जर आपण म्हटलं ती विदाऊट व्हॅक्सिनेशन काय आहे झालेलं आहे, व्हॅक्सिनेशन दिलेल्या ग्रुपवर काय परिणाम झालेले आहे. मग कोरोनाचा इफेक्ट व्हॅक्सिनेशन दिलेल्या पेशंटवर आणि व्हॅक्सिनेशन न दिलेल्या पेशंटवर. आता व्हॅक्सिनेशन न दिलेला पेशंट कोरोना हा काय झालेला आहे, एक मेजरमेंट पॉइंट आहे की फॅक्टर आहे, व्हेरिएबल आहे, आणि व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे हा दुसरा व्हेरिएबल आहे. आता व्हॅक्सिनेशन दिल्यामुळे काय काय इफेक्ट होतात हे आपल्याला चेक करायचं, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे व्हॅक्सिनेशन. मग एक कंट्रोल ग्रुप असतो, म्हणजे नॅचरल सेटिंग्समध्ये त्याला कोरोना होतो, त्याचे सिम्पटम्स चेक केले जातात, त्याच्यावर काय परिणाम होतो, आणि व्हॅक्सिनेशन दिलेल्या ग्रुपवर काय परिणाम होतो हा झाला ट्रीटमेंट ग्रुप. ट्रीटमेंट ग्रुप म्हणजे कंट्रोल ग्रुप वर्सेस ट्रीटमेंट ग्रुप, अशा प्रकारचा डेटा हा केला जातो. पण हा करत असताना पुन्हा मी सांगितलं की अनेक गोष्टी आहे की त्याच्यात जे एक्स्ट्रोजेनियस फॅक्टर असतात ते कंट्रोल करावे लागतात. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्यांना म्हणायचं एक्स्ट्रोजेनियस फॅक्टर कंट्रोल. म्हणजे कंट्रोल 2 प्रकारे आहे. एक नॅचरल सेटिंगमध्ये जो ग्रुप आहे त्याला कंट्रोल म्हणतात, आणि व्हेरिएबल कंट्रोल करणं. व्हेरिएबल म्हणजे आता ब्लड प्रेशर, शुगर, या ज्या बाकीच्या जे एक्स्ट्रोजेनियस फॅक्टर आहे त्यांना स्टेबल करायचं. म्हणजे हे जे लक्षण आहे कोरोना व्हॅक्सिनेशन दिलेल्या व्यक्तींवर कोरोना आणि व्हॅक्सिनेशन न दिलेल्या व्यक्तींवर कोरोनाचे सिम्पटम्स, हे विचारात घेत असताना आपल्याला होमोजिनियस ग्रुप क्रिएट करावा लागतो. म्हणजे आयदर सगळे ब्लड प्रेशर नसलेले व्यक्ती असले पाहिजे ज्या दोन्ही ग्रुपमध्ये, किंवा आयदर ब्लड प्रेशर असलेले असले पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे व्हेरिएबल जे एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल आहे, जो आपल्या स्टडीचा पार्ट नाहीये परंतु त्यांना स्टेबल करणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे ही कंट्रोलची आवश्यकता असते. थोडक्यात सांगायचं काय, एक्सपेरिमेंट ग्रुपमध्ये 2 प्रकार असतात. जेव्हा आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो, एक ट्रीटमेंट ग्रुप असतो आणि एक कंट्रोल ग्रुप असतो. कंट्रोल ग्रुप इज ऑलवेज हॅव्हिंग
नॅचरल सेटिंग्स आणि ट्रीटमेंट ग्रुप म्हणजे त्याच्यावर आपण एक व्हेरिएबल फक्त मॅनिप्युलेट केलेला आहे आणि जो व्हेरिएबल मॅनिप्युलेट केलेला आहे त्याला आपण म्हणतो ट्रीटमेंट ग्रुप. देन ऑपरेशनल डेफिनेशन हा एक महत्वाचा सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऑपरेशनल definition. This means that the term must be defined by the step or the operation used by the to measure them. Such a procedure is necessary to eliminate any confusion in the meaning and communication. तर अशा प्रकारे आपल्याला जे काही डेफिनेशन्स आहे व्हेरिएबल्सशी रिलेटेड त्या सुद्धा आपल्याला इथं क्लिअर कट डिफाईन कराव्या लागतात, जसं मी एम्पिरिकल रिसर्चमध्ये पण सांगितलं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला एक्सपेरिमेंट रिलायबल आहे म्हणून एकदाच फक्त तुम्ही वॅक्सिनेशन दिलेल्या यांच्यावर चेक केलं, एका ग्रुपवर केलं आणि नंतर लगेच रिझल्ट मांडले तर चालणार नाही. इट शुड बी रिप्लिकेबल ऑन डिफरंट ग्रुप्स. नंबर ऑफ ग्रुप्स तुम्हाला वाढवावे लागतील, ट्रीटमेंट ग्रुप वाढवावे लागतील आणि कंट्रोल ग्रुप देखील वाढवावे लागतील आणि तोच एक्सपेरिमेंट पुन्हा पुन्हा घ्यावा लागेल. दॅट इज अ रिप्लिकेशन. To the replicable, the data obtained in an experiment must be reliable. That is, the same result must be found if the study is repeated. म्हणजे क्वांटिटेटिव्ह मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होण्याची गरज नाही. क्वालिटेटिव्ह मध्ये होऊ शकतो. क्वालिटेटिव्ह मध्ये तुमचे वर्कर सॅटिस्फॅक्शन, मी चेक केलं, मी असेस केलं आणि दुसऱ्याने असेस केलं, त्याच्यामध्ये कदाचित तफावत असू शकतो किंवा वर्कर्स कदाचित ऑब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स न देताना ते सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स देऊ शकतात. बऱ्याच वेळेस वर्कर्सचं मॅनेजमेंटशी काहीतरी खटकलेलं असतं, त्यामुळे वर्कर्स हे मॅनेजमेंटच्या अगेन्स्ट. मग अशा प्रकारे बायस्डपणा हा क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये येण्याचा संभव असतो. परंतु क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण रिपीटेड वेगवेगळ्या ग्रुपवर ती ट्रीटमेंट देऊन पाहत असतो, कंट्रोल ग्रुपवर देऊन पाहत असतो. कंट्रोल ग्रुप आणि ट्रीटमेंट ग्रुप याचं सातत्याने पुन्हा पुन्हा मूल्यमापन केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं, एक्सपेरिमेंट केला जातो आणि जेणेकरून त्याची रिलायबिलिटी, क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथडची रिलायबिलिटी ही जास्त व्हॅलिड असते. हायपोथेसिस टेस्टिंग मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये हायपोथेसिस टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. यात हायपोथेसिस टेस्टिंग मांडलेलं असतं. इम्पिरिकल रिसर्चमध्ये मी तुम्हाला सांगितलं की क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जनरली मांडले जातात आणि ते व्हॅलिड आहे, प्रूव्ह आहे की नाही ते बघितलं जातं. तर याची देखील स्वतः काही स्ट्रेंथ आहे, काही विकनेसेस आहे, काही लिमिटेशन्स आहे, ते आपल्याला बघितले पाहिजे. तर अशा प्रकारे क्वालिटेटिव्ह ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की हे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे दोन्ही रिसर्च ॲप्रोच आहे. दे आर नॉट द मेथड्स. इथं मी शेवटी क्वांटिटेटिव्ह रिसर्च आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च याचे फरक पण सांगितलेला आहे. क्वांटिटेटिव्ह रिसर्च फोकस द टेस्टिंग theories and hypothesis. Otherwise, qualitative research focus on exploring ideas and formulating theories. Quantitative research analyze through maths and statistical analysis. The qualitative research analysis summarizing, categorization and interpretation. याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करतो, तर यात इंटरप्रिटेशन करतो. झालेल्या घटनांचं, आलेल्या तथ्यांचं आपण एक्सप्लेनेशन पद्धतीने त्याची मांडणी करतो. क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेनली एक्सप्रेस्ड इन नंबर्स, ग्राफ्स अँड टेबल्स. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण डाटा जो कलेक्ट केलेला असतो तो क्वांटिफायेबल असतो आणि त्यामुळे आपण त्याला नंबर्स, ग्राफ्स आणि टेबल्समध्ये कन्वर्ट करतो. तर क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये डाटा इज मेनली एक्सप्रेस्ड इन वर्ड्स. Quantitative approach requires many respondents, while the qualitative approach requires few respondent. म्हणजे किती डेटा लागतो, तर याला क्वांटिटेटिव्ह रिसर्चला जास्त डेटा लागतो, क्वालिटेटिव्ह रिसर्चला कमी डेटा लागतो. क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्लोज्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनरी वगैरे ह्या माध्यमातून आपण करत असतो. तर इट इज ओपन एंडेड क्वेश्चन. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनरी असते, ओपन एंडेड क्वेश्चन असतात. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा स्ट्रक्चर, क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये स्ट्रक्चर्ड असतो, तर क्वालिटेटिव्हमध्ये ओपन एंडेड अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू असतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह रिसर्च
की टर्म्स आर टेस्टिंग, मेजरमेंट्स, ऑब्जेक्टिव्हिटी अँड रिप्लिकेबिलिटी. टेस्टिंग केली जाते, मेजरमेंट केली जाते, ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, कोणत्याही प्रकारे इथे सब्जेक्टिव्हला वाव नाही, स्ट्रक्चर्ड असतं, रिप्लिकेबल असतं. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च हा नेहमी अंडरस्टँडिंग, कॉन्टेक्स्ट, कॉम्प्लेक्सिटी आणि सब्जेक्टिव्हिटी. बऱ्याच वेळेस अंडरस्टँडिंग बेसवर आपल्याला रिस्पॉन्सेस घ्यावे लागतात, समजून घ्यावे लागतात. काही संदर्भ त्याच्या मागचे समजून घ्यावे लागतात. जसं मी सांगितलं, एम्प्लॉयमेंट कदाचित चुकीचा रिस्पॉन्स देऊ शकतो, कारण मॅनेजमेंटची त्याचं काही मतभेद असण्याची शक्यता आहे. तर हा कॉन्टेक्स्ट सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागतात. इट इज मोर कॉम्प्लेक्स दॅन क्वांटिटेटिव्ह रिसर्च, कारण यात ह्युमन फॅक्टर असतो, सब्जेक्टिव्हिटी असते, यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे व्हेरिएबल्स ॲट अ टाइम चेक करायचे असतात. सो इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण एका वेळेस एकाच व्हेरिएबलला आपण ट्रीटमेंट देत असतो किंवा मॅनिप्युलेशन करत असतो. पण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपल्याला एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच नॅचरल सेटिंगमध्ये अनेक व्हेरिएबलचा एकत्र अभ्यास करावा लागतो. आणि सब्जेक्टिव्हिटी, ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्टिव्हिटी ऑफ रिसर्चर आणि सब्जेक्टिव्हिटी ऑफ रिस्पॉन्डंट अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये असतात. म्हणून क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च हे दोन्ही अप्रोचेस वेगवेगळ्या रिसर्च मेथड्समध्ये वापरले जातात. तर इथं आपण दुसरा मॉड्यूल संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.